शिवसेनेवरती इथे दबावाचा प्रश्न नाहीये. सर्वे झालेले आहेत, जनमत जाणून घेतलेलं आहे, 3-3, 4-4, 5-5 सर्वे झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये जर काही कमी जास्त आढळला असेल आणि म्हणून ही जागा बदलवली गेली. आता 100% नवीन उमेदवार आमचा निवडूनच येईल, याच्यामध्ये कोणाच्याही मनामध्ये शंका घेण्याचं कारण नाही. आम्हाला 100% खात्री आहे नवीन दिलेले उमेदवार या ठिकाणी निवडून येतील. निश्चित मी तेच सांगतोय की यासाठीच आम्ही आलेलो आहोत आणि मला वाटतं थोडा राग थोडे दिवस सगळ्यांचा असतो. सगळे जण मतदारसंघामध्ये प्रयत्न करत असतात, कष्ट घेत असतात आणि त्यामुळे प्रत्येकाला वाटतं मला ही जागा मिळाली पाहिजे. आता नाही मिळाली याचा अर्थ बंडखोरी होईल असं नाहीये. निश्चित चर्चेनंतर आमचे नेते देवेंद्रजी आहेत, बावनकुळे साहेब आहेत, हे त्यांच्याशी चर्चा करतील आमच्या नंतर आणि मला वाटतं हा प्रश्न सुटेल. या सगळ्या गोष्टी काही आधी होत नाही, या सगळ्या गोष्टी शेवटीच होत असतात आणि विशेष करून आज तर सेकंड लास्ट डे शेवटच्या दिवशीच होत असतात. प्रवेश होणार म्हणून भाजपच्या नेत्यांना शह दिलाय का? काय शह? आता कुठे राहिले ते? त्यांच्या गावाची ग्रामपंचायत सुद्धा 7 लोकांची त्यांच्याकडे तर नाहीये. ते दूध डेअरीचे चेअरमन होते, त्याच्याकडे एक त्यांच्या स्वतःच्या पत्नी सुद्धा त्या ठिकाणी पडल्या जळगाव जिल्ह्यामध्ये. आमदारकीमध्ये सुद्धा त्यांची कन्या त्या ठिकाणी पडली. त्याची बँक होती ती सुद्धा त्याच्याकडे काय राहिलेलं आहे? आणि तुम्ही एवढं नेत्याला सेवा देतील का? केंद्रात नेते सेवा देतील का? राज्यात सेवा देतील का? मला वाटतं जर दिवा विजलेला आहे त्याच्याबद्दल तुम्ही एवढं का बोलतायत मला कळत नाहीये. आता मी ते सांगतोय की त्यांचं डायरेक्ट हॉटलाईन केंद्रात आहे बाबा. आमच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांना माहित नाही. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.